मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, लवकरच घोषणा केली जाणार. निकष पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा निधी थांबवला. अपात्र ठरलेल्या बहिणींकडून वसुली नाही, मात्र 14,000 बोगस पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. शिवसेनेत परतायचे, त्यांनी मातोश्रीवर यावं. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं, दोन्ही शिवसेनेनी एकत्र यावं. अंबादास दानवे यांची जाहीर भूमिका. बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार, आमची घोडदौड अशीच सुरू राहणार. दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर. महायुतीतली बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग. सुनील तटकरे यांनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. दळवींबाबत योग्य मार्ग निघेल. चव्हाणांच्या भेटीनंतर तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास. नागपूरमध्ये अतुल लोंढेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपल्याचं चित्र. भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू. आमदार अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप, तर शिंदे फडणवीसांनी सत्तारांना भेटीला बोलावलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती मोर्चा. आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, शेतकरी सुद्धा मैदानात. रोहित पवारांचा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. विधान परिषदेसाठी एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले एकत्र. समृद्धी महामार्गावर सत्तार दानवेंनी घेतली गळाभेट. विधान परिषदेसाठी बंड शमवण्यासाठी हालचालींना वेग. कोण होणार थंड हे पाहणं महत्त्वाचं. पक्ष मला वाऱ्यावर सोडणार नाही, योग्य ती दखल घेतली जाईल. पार्थ पवारांच्या भेटीनंतर सुनील टिंगरेंचं विधान. नाराजी दूर झाल्याचंही केलं स्पष्ट. विधान परिषदेत जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. ट्विट करत व्यक्त केली नाराजी. अनधिकृत होर्डिंगनं घेतला आणखी एकाचा जीव. कर्जतच्या राशीन इथं होर्डिंग कोसळून तरुणाचा मृत्यू. अमित सुकाळ असं 24 वर्ष मृत तरुणाचं नाव. मदरशामध्ये मौलानानं केला 10 वर्ष मुलीचा विनयभंग. सोलापूर शहरातल्या मदरशामधला धक्कादायक प्रकार. मोहम्मद उमर रझवी असं नराधम मौलानाचं नाव. 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाचा अत्याचार. संभाजीनगरच्या पासरोडमधली धक्कादायक घटना. सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात नेऊन अत्याचार. जमिनीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी. पुण्याच्या शिरूरमधल्या चांडो इथं राडा. लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला. केमिकलचा स्प्रे मारून आंबे पिकवणं सुरूच. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आरोग्याशी खेळ सुरूच. केमिकलनं आंबे पिकवणाऱ्या गोदामावर मनसेची धाड. भिवंडीचं नारपोली पोलीस ठाणे दहशतवाद्यांच्या रडारवर. पोलीस ठाण्याची रेकी केल्याचा आरोप. पोलीस ठाण्याचे फोटो व्हिडिओ पाकच्या हँडलर्सला पाठवल्याचा संशय. बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्याचा प्रकोप. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली. शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान. केळीचं पीक जमीनदोस्त. नीट फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनं संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.